आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहे। तर हा पनीर बटर मसाला बघा, अगदी बाहेर मिळतो तसा दिसतोय किंवा त्यापेक्षाही छान आणि चवीला तर अतिशय भन्नाट लागणार आहे। आणि याची रेसिपी पण सोपी आहे, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर आता सगळ्यात आधी मसाला करून घ्यायचा आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो चिरून घेतलेले ते घातलेत। एक 10 ते 12 काजू ओले करून घेतलेले म्हणजे भिजवून घेतलेत, गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचेत। एक मिरची घातली आहे। आता याचं एकदम बारीक असं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। तर एकदम बारीक क्रीमी अशी मी पेस्ट करून घेतली आहे। आता एका वाटीमध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी हळद। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बाजूला ठेवूयात। इथे एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे मी बटर घातले आणि या बटरवरती आपल्याला पनीरचे जे तुकडे आहेत ते फ्राय करून घ्यायचेत। त्याला छान असा सोनेरी रंग आला पाहिजे। तर इथे पनीर फ्राय करून झाले। आता थोडीशी लाल मिरची पावडर घालायची यावरती आणि लगेचच याला परतायचं आहे आणि बाजूला काढून घ्यायचं आहे। तर हा पॅन मी असाच ठेवणार आहे, नंतर आपण भाजीमध्ये हे पनीर घालून घेऊयात। आता भाजीसाठी 2 मोठे चमचे तेल घेतले, यामध्ये थोडेसे जिरे घालायचेत। त्यानंतर 2 कांदे अगदी बारीक असे चिरून घेतलेले ते घालून घेतलेत। तर कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आपल्याला। आता हा जो कांदा आहे तो छान असा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात। इथे कांदा परतून झालाय। 1 चमचा आले लसणाची पेस्ट आणि आता जो मसाला वाटून ठेवलेला तो घालून घ्यायचा आहे आणि एकसारखं परतत राहायचं आहे। आता यामध्येच जे आपण कोरडे मसाले पाण्यामध्ये मिक्स केलेले ते पण घालून घेतले आणि याला आता छान असं परतून घ्यायचं आहे कडेने तेल सुटेपर्यंत। तर एकसारखं परतत राहायचं आहे आपल्याला, खाली लागला नाही पाहिजे मसाला। यावरती झाकण ठेवूयात एक 2-3 मिनटं, म्हणजे आपला जो मसाला आहे तो पटकन असा परतला जातो। तर बघू शकता कडेने एकदम छान असं तेल सुटलं आहे, म्हणजेच आपला जो मसाला आहे तो छान असा शिजला आहे किंवा परतला गेला आहे। तर आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पनीर बटर मसाला जो आहे तो पातळ नसतो, थोडा घट्टसर असाच असतो, त्यानुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये क्रीम घालायची आपल्याला, फ्रेश क्रीम। तर 3 चमचे मी क्रीम घालून घेते। तुम्ही जी दुधावरची साय असते ती फेटून देखील घालू शकता। एकदा हलवून घेतलंय आणि यामध्ये जे आपण पनीर फ्राय करून ठेवलेलं बटरमध्ये ते बटर सकटच यामध्ये घालून घ्यायचं आहे, त्यामुळे जी चव आहे पनीरची ती खूप छान येते। आता पनीर घातल्यानंतर ही ग्रेव्ही आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायची नाही आहे, अगदी थोडा वेळ आपण ठेवणार आहे, 2-3 मिनटं। तर थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर पण घालून घेतली आहे आणि हलवून घेऊयात व्यवस्थित असं। तर इथे आपला पनीर बटर मसाला तयार झाला आहे। कन्सिस्टन्सी बघा एकदम परफेक्ट अशी आहे आणि याला क्रीमी असं टेक्स्चर आलं आहे, त्यामुळे खायला अतिशय मस्त लागणार आहे। तर बघूनच कळत असेल तुम्हाला किती छान झालं आहे ते। वरून थोडीशी क्रीम घालायची आहे आणि आता पनीर बटर मसाला आहे त्यामुळे थोडंसं बटर पण घालायचं आहे वरून। तर हा पनीर बटर मसाला तुम्ही रोटीबरोबर, नानबरोबर किंवा साध्या चपातीबरोबर जरी खाल्ला तरी देखील मस्त लागेल। तर माझ्या पद्धतीने एकदा तरी करून पहा, तुम्ही रेस्टॉरंटचा पनीर बटर मसाला विसरून जाल। परत भेटूया अशाच मस्त अशा रेसिपीसोबत। थँक्यू।